शिक्षणामध्ये सुद्धा हाच आजार आहे की जे आता प्रायव्हेटमध्ये जातात ना, यांचा आजार दुरुस्त व्हायला त्यांना 10 ते 12 वर्ष लागतात आणि ज्या वेळेला ते मुलगा पूर्ण बिघडलेला असतो, पूर्ण समाजातून बाहेर पडलेला असतो, या मुलाला एखाद्या दुकानामध्ये जाऊन मराठीमध्ये एखादा छोटा छोटा व्यवहार करता येत नाही, त्यांना कम्युनिकेशन करता येत नाही, त्याला नीट बोलता येत नाही. परवा एका इंग्लिश मीडियम मधून 10वी झालेल्या मुलाला सर एका गावाकडे आल्यानंतर एका पालकाने विचारलं की बाबा 13 रुपयाला 13ला काय म्हणायचं ते सांग तू. ते 13 म्हणलं ते त्याच्याकडेच बघायला लागलं, ते 13 त्याला कळलंच नाही. मग जर हे शब्द कळत नसतील, हे वाक्य कळत नसते, तर ते इंग्रजी शिक्षण इतकं आपल्याकडं ते चालणार आहे का, ते पालकांनी शोधणं गरजेचं आहे. प्रत्येकाची ज्ञान भाषा ही वेगळी आहे, अंडरस्टँडिंग भाषा वेगळी आहे, है ना. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला आपली पहिली मातृभाषा ही आली पाहिजे, म्हणजे मराठी आली पाहिजे, आणि मग ज्ञान भाषा म्हणून इंग्रजी आली पाहिजे. कारण गणित असेल, विज्ञान असेल, त्यातली जी सूत्र आहेत किंवा जे संबोध आहेत ते कळण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मराठी आली पाहिजे. आणि इंग्रजी माध्यमातल्या मुलांना तेच येत नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा भारताचा भूगोल असेल, तो मराठीमध्ये आपण सगळेजण शिकलो. तोच इतिहास जर इंग्रजीत शिकायचं म्हटलं तर ते शिवाजी महाराजांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या स्टोरीज आणि त्या स्टोरीज मधला भाव इंग्रजीमध्ये काही जरी केलं तर त्या मुलाला कळणार नाही. म्हणजे तो आपल्या मूळ संस्कृतीपासून सुद्धा थोडा थोडा दूर जाण्याची शक्यता आहे. हे आताच तुम्ही ओळखा आणि आपली मुलं आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बिनधास्तपणे घाला. मला ते पिसाळ साहेबांनी बोलता बोलता सांगितलं की ते प्रायव्हेट शाळा, सीबीएसईच्या शाळा, कॉन्व्हेंटच्या शाळा आणि ते इंटरनॅशनल शाळा, आता हे सगळ्या शाळांचा गोंधळ बाजूला राहणार आहे. कारण महाराष्ट्र शासनानं सुद्धा आता निर्णय घेतलेला आहे की सगळ्याच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नची सुरुवात आपल्या नगरपालिका शाळांमध्ये आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार आहे. त्यामुळं ती सुद्धा चिंता तुम्ही आता सोडा आणि त्यांची बरोबरी करण्यासाठी जे काय भांडवल लागतंय ते शासन आपल्याला पुरवायला तयार आहे. आणि आपण आता ही संधी समजायची आणि जास्तीत जास्त मुलं आपल्या शाळेमध्ये कशी येतील आणि या मुलांच्या माध्यमातून त्यांचा विकास कसा होईल ते आपण सगळ्यांनी बघायचं असं मला वाटतं. आपण खूप वेळ या ठिकाणी थांबलेला, खूप मुलं या परीक्षेतून पुढे आलेले आहेत. यापूर्वीचे आमचे मुख्याधिकारी साहेब होते, मी आता नवीन मुख्याधिकारी साहेबांना थोडं अवगत करू इच्छितो. साहेब पाटील साहेब म्हणून एक मुख्याधिकारी होते, इतकं सुंदर काम त्यांनी शिक्षणामध्ये केलेलं आहे की मी माझ्या एवढ्या 28 वर्षाच्या सेवेमध्ये इतकं शिक्षणाबद्दल काम केलेला व्यक्ती कधीच पाहिलेला नाही. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या त्या व्यक्तीसाठी वाजवायला, कारण तो एक असा शिक्षणासाठी एक झपाटलेला व्यक्ती होतो, झपाटलेलं की काय पाहिजे सांगा, तुम्हाला शिक्षणासाठी काय पाहिजे सांगा. आणि काय पाहिजे सांगा म्हणले की आमचे श्रीकांत सोनार असतील, हजारे सर असतील, युवराज कोळेकर सर असतील, स्वप्नील असतील, हे सगळे त्यांच्या अवतीभोवती असायचे आणि त्यांना ते सांगायचे आणि त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण करायच्या. खूप चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. आपण ही यंग आहात, नक्कीच एमपीसी मधून तुम्ही आलेला आहात आणि इथलं तासगावचं सामाजिक स्तर पण खूप चांगला आहे. पण गंमत अशी आहे की आपल्याकडे येणारी मुलं मात्र खूप गरिबांची आहेत. तर त्या परिस्थिती हे या मुलांचं कारण होणार नाहीये. याच्यासाठी आता जिल्हा परिषदेनं सुद्धा सर त्यांच्या जो सी निधीचा फंड आहे त्या फंडातून जिल्हा परिषदेनं सुद्धा ज्या अशासकीय किंवा 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती सोडली तर 4थीसाठी आणि 7वीसाठी किंवा 1ली, 2री, 3री आणि 6वीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा असेल, डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती असेल, तर ह्या परीक्षा संपूर्णतः जिल्हा परिषदेच्या फंडातून त्या मुलांची फीस भरणे असेल किंवा त्या परीक्षेसाठी येणारा खर्च असेल, तो सगळा खर्च उचलून त्या परीक्षा घेत आहेत आणि त्या परीक्षेत प्रावीण्य मिळालेल्या मुलांना बक्षीस सुद्धा देत आहेत. आताच याच वेळेला, याच क्षणाला तिथं पण एक कार्यक्रम चालू आहे. तो कार्यक्रम असा आहे, दैनिक पुढारी आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमानानं त्यांनी एक परीक्षा घेतलेली होती टॅबवरती 4थीसाठी, 6वीसाठी आणि 7वीसाठी. त्या परीक्षेचा सुद्धा जे गुणवत्तेमध्ये आलेली मुलं आहेत त्यांचा समांतर कार्यक्रम आताच त्या ठिकाणी चालू आहे. तर मला सांगायचं हे आहे की ज्या धर्तीवर जिल्हा परिषद त्यांना स्त्रीय निधीतून तरतूद करून सगळ्या गोरगरीब मुलांच्यासाठी ही परीक्षा आयोजित करते, कदाचित त्याच पद्धतीनं आपल्याला जर प्रयत्न करता आला तर नगरपालिकेकडील सगळ्याच गोरगरीब मुलांच्यासाठी आपल्या एखाद्या नफा फंडातून त्यांची फीस भरून त्या परीक्षेच्या व्यवस्थापनाचा खर्च
आपल्याकडे घेऊन जर या मुलांच्या परीक्षा घेता आल्याच तर आपल्या कालावधीमध्ये सुद्धा ते आपण करायला काय हरकत नसावी अशी साधी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आपल्याला खूप वेळ झालेला आहे. मी पुन्हा एकदा या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.